किल्ले रायगडावर आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा। हजारो शिवप्रेमींनी रायगड फुललं। रायगडावर दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। देवेंद्र फडणवीसांसोबत अमित शहांची फोनवरून चर्चा। फडणवीसांच्या पदमुक्तीच्या विनंतीनंतर फोन केल्याची माहिती। कोणताही निर्णय चर्चा करूनच घेण्याचे सूतोवाच। संजय राऊतांकडून फडणवीसांचा राजकारणातील पुरुष आनंदीबाई म्हणून खोचा उल्लेख, तर फडणवीस राज्याच्या राजकारणातील खलनायक, राऊतांचा हल्लाबोल। कोकणात पुन्हा राणे विरुद्ध सामंत संघर्ष पेटणार। भाजप नेते निलेश राणेंच्या रत्नागिरी मतदारसंघातील दाव्यामुळे महायुतीत भाजप विरुद्ध शिवसेना संघर्षाची शक्यता। लोकसभा निकालानंतर भाजपच्या 5 आमदारांसाठी धोक्याची घंटा। भाजपच्या 3 आमदारांकडून उमेदवारांना लीड मिळवून देण्यात अपयश। दिल्लीत आज एनडीएच्या सर्व मंत्र्यांची बैठक। दिल्लीमध्ये एनडीएचे सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना तातडीनं बोलावलं। दिल्ली सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग। मोदीच पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार। संसदीय पक्षनेतेपदी मोदींची नियुक्ती। नरेंद्र मोदी 8 जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेणार। लोकशाहीला सूत्रांची माहिती। राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा होणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाचा धक्का। अंतरिम जामिनाचा अर्ज दिल्ली कोर्टाने फेटाळला। केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत 19 जूनपर्यंत वाढ। मान्सून 24 तासात तळकोकणात दाखल होण्याची शक्यता। राज्यात शनिवारपासून 3 दिवस जोरदार पावसाचा इशारा। 45 लाख मुंबईकरांचं पूरप्रवण क्षेत्रात वास्तव्य। मुंबई शहरात 100 ठिकाणी नियमित पाणी तुंबत असल्याचा प्रकार। पालिकेच्या पूर पाहणी अहवालातून धक्कादायक माहिती। युगेंद्र पवारांना कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदावरून हटवलं। मात्र कुस्तीगीर संघटनेचं कोणतंही पत्र अद्याप आलेलं नाही। युगेंद्र पवारांची माहिती। मी पुन्हा येऊन म्हणणारे आता जाऊ दे ना घरी रेकॉर्ड लावताय। संजय राऊतांचा ट्विटद्वारे फडणवीसांवर हल्लाबोल, तर फडणवीसांचा अहंकार आणि माज मराठी माणसांनी उतरवला। राऊतांचा घणाघात। मोदींच्या कॅबिनेटमध्ये शिवसेनेला 3 मंत्रीपद मिळण्याची शक्यता। शिवसेनेकडून प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची माहिती। राज्यातील एकूण खासदारांपैकी अर्ध्याहून जास्त खासदार मराठा। राज्यातील नवनिर्वाचित 48 पैकी 26 खासदार मराठा, तर 9 खासदार ओबीसी, 6 खासदार अनुसूचित जातींचे। माझी आई पक्षासाठी आणि एनडीएसाठी चांगली लढली, ती आम्हा सगळ्यांसाठी विजयीच। सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतर पार्थ पवारांचं आईसाठी भावनिक ट्विट। मुंबईच्या समुद्रात आज उंच लाटा उसळण्याचा अंदाज। समुद्रात 4.69 मीटर उंचीच्या लाटा उसळणार। समुद्रकिनारी जाणाऱ्या पर्यटकांना सावधानतेचा इशारा। मुंबईत 10% पाणी कपात लागू। धरणांमधील पाणीसाठा 6%वर। मुंबईकरांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा। पालघरमधील धामणी कवडास धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी घट। धामणी धरणामध्ये 19% पाणीसाठा शिल्लक, तर मान्सून येण्यास उशीर झाल्यास पाणी टंचाईची शक्यता। फडणवीसांची उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी। देवेंद्र फडणवीस यांची मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा। लोकसभेत राज्यामध्ये फटका बसल्यानंतर निर्णय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा। राजीनाम्यावर फडणवीस ठाम असल्याची लोकशाहीला सूत्रांची माहिती। नरेंद्र मोदींचे शिष्य असलेल्या फडणवीसांचं राजीनाम्याचं नाटक। राजीनामा देऊन योगींचा बळी घेण्याचा डाव। संजय राऊतांची वेगळीच थिअरी। अजित पवारांसोबतचे 10 आमदार घर वापसीच्या तयारीत। अभिनंदनाच्या निमित्तानं सुप्रिया सुळेंशी साधला संवाद। 10 आमदारांनी सुप्रियांशी संपर्क साधल्याची माहिती। अंतराळवीर सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अवकाशात। बुधवारी सहकार्यासह अंतराळात झेपावल्या सुनीता विल्यम्स। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।